निरपराध व्यक्तीचा खून, जाळपोळ, चकमकीत स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करणाऱ्या 2 जहाल नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना 9 जुलै रोजी यश आले. भामरागड तालुक्यातील धोंडराजाच्या घनदाट जंगलात अटक केलेल्या या दोघांवर शासनाचे 10 लाखांचे बक्षीस होते. माओवादी चळवळीत ॲक्शन टीम कमांडर पदावर काम करणारा रवी मुरा पल्लो, भामरागड दलम सदस्य दोबा कोरके वड्डे अशी त्यांची नावे आहेत. रविवारी 8 लाखांचे तर दोबावर महाराष्ट्र शासनाचे 2 लाखांचे बक्षीस होते. धोंडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान माओवादी विरोधी अभियान राबवित होते. यावेळी 2 संशयित माओवादी धोंडराज ठाणे हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून सापळा रचून जंगलातून त्यांना अटक केली. नोव्हेंबर 2023 मध्ये पेनगुंडा येथे एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली होती. यात त्या दोघांचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. दोबा वड्डे हा 2008 पासून हस्तक म्हणून या माओवाद्यांसाठी काम करत होता. त्याच्यावर एकूण 18 गुन्हे नोंद आहेत. रवी पल्लोवर 6 गुन्हे नोंद आहेत. जानेवारी 2022 ते आतापर्यंत सुमारे 81 माओवाद्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.